या पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका मने इह लोकीच्या व्यवहारे तुका मने इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल विठ्ठल वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा आता हृदय हे आपुले चोपाळुनिया भले वरे बैसवो पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू सारजा जे चतुराननाची आत्मजा वाक्सिद्धी पावी जे सहजा तिच्या चरण ओजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होवोनी श्रोतेजन त्या माझे नमन दंडवत आता वंदो साधु सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन त्या माझे नमन दंडवत आता वंदो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करोनी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान मनोनी अपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे जोडून या कर क्षणाचे करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला भंग श्रीमंत संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती देवनिवासी
जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज 3 प्रकारचा विचार करायला सांगतात. विठ्ठल विठ्ठल ही कीर्तन रूपी सेवा वैकुंठवासी तुळशीरामजी निवृत्ती शिंदे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्ताने आहे. या सेवेचे आयोजक त्यांचे सुपुत्र तुकारामजी तुळशीरामजी शिंदे आणि विठ्ठलजी तुळशीरामजी शिंदे. तुकारामजीचे पुत्र काय नाव आहे? दीपकजी तुकारामजी शिंदे आणि विठ्ठलजीचे सुपुत्र आपले अभिजित महाराज शिंदे. या कुटुंबाने या उभयता बंधूने आपल्या वडिलांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ही सेवा आयोजित केली आहे. तोपर्यंत तर सेवा केलीच असतानाही तुळशीरामजी यांचं जीवन शेवटपर्यंत चालतं बोलतं गेलं. केवळ शेवटच्या 5-6 दिवसामध्ये ते आजारी पडले. जीवन समाप्त होण्यासाठी रोग येत असतात. काही ना काही निमित्त होतं. निमित्ताविना देह पडत नाही. ठेच लागेल, अटॅक येईल, रोग होईल, आजारी पडेल, बोलता बोलता ॲक्सिडेंट होईल. निमित्ताने आपला काल समाप्त होतो. जो जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चित आहे. जो कोणी असेल जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. जो आएगा सो जाएगा. राजा रंक फकीर. आज वर्षाला आज तिथीला त्यांचा देह पडत असताना अंबाजोगाईमध्ये ॲडमिट होते आणि योगायोग त्यांचा नातू समजा विठ्ठलजीचे सुपुत्र आमचे विद्यार्थी आदरणीय श्री हरिभक्तीपरायण अभिजित महाराज शिंदे हे ऋषिकेशला होते. लहानपणी शुक्लेश्वरला शिबिरामध्ये आले. इथले बरेच पोरं होते. नंतर ऋषिकेशला आळंदीला ऋषिकेशला जाऊन 5 वर्ष झाले. अभ्यास करत असताना सुट्टीमध्ये इकडं आले आणि पुन्हा आजोबाला भेटायला म्हणून अंबाजोगाईला गेले. अभिजितला पाहिल्याबरोबर न जाणे त्यांची इच्छा असावी त्यांनी प्राण सोडला. अर्थात एका साधकाच्या दर्शनाने हे कुळ पवित्र झालं. एखाद्या कुळामध्ये कोणी साधक जन्माला येत असेल, कोणी साधू जन्माला येत असेल तर ते सगळं कुळ पवित्र होतं. पवित्र ते कुळ, पावन तो देश. जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेते. पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. नातोरूपी साधकाच्या दर्शनाने प्राण सोडला. आज वर्ष होत आहे.
आणि त्यांचंच प्रेम विठ्ठलरावजी असतील, तुकारामजी असतील, या दोघांच्या प्रेमामुळे वारकरी संप्रदायाची सेवा अभिजित महाराजांकडे आली आणि त्यांच्या प्रेमास्तव हा सगळा समुदाय आहे. या सेवेमध्ये ऋषिकेशवरून त्यांचे मित्र विश्वनाथजी महाराज आचार्य, ज्ञानेश्वरजी महाराज आचार्य आणि अर्जुनजी महाराज आचार्य आले. माजलगाववरून तुम्ही सगळी भाविक मंडळी, आदरणीय भागवताचार्य शिवाजी महाराज गडदे अर्थात गुरुजी तेही आले, सचिन महाराज आले, सोमेश्वर महाराज आले, दौलत महाराज आले, बालूमामा पंचाळ आले, बळीरामजी गुरुजी आले. तुम्ही सगळे वारकरी लहान मोठे, कोणाचं नाव चुकेल राहील आणि ज्यांच्यावर कीर्तनाचा भार असतो ते मृदंगाचार्य ज्ञानेश्वर महाराज जाधव सुंदर असा पकवाद वाजवतात. तुम्ही सगळे सुंदर आहात आणि या सुंदर कार्यक्रमामध्ये गावकरी मंडळी अतिशय उत्साहाने आणि अतिशय आनंदाने इथे एकत्र झालात. त्यामध्ये सेवेसाठी मला निमंत्रण दिलं. सेवेसाठी अभंग क्षणोक्षणाचे करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल विठ्ठल या सगळ्या कार्यक्रमाला एकमात्र शोभा आणणारे आपले विद्यार्थी मंडळ, हिंगोली तालुका ना, जिल्हा सूर्यभान महाराज, बरोबर आहे नाव? आवलगावकर, परभणी जिल्ह्यामध्ये त्यांची भेट झालेली होती एकदा. असंच परभणी जिल्ह्यात कीर्तन होतं, चाल म्हणायला होते. सुंदर हे आहे आपलं जीवनही सुंदर. या सुंदर जीवनामध्ये आपण आलेलो आहोत. तीन प्रकारचं जीवन आहे. एक आहे साधू जीवन, दुसरं आहे पशुजीवन आणि तिसरं आहे मनुष्य जीवन. साधू जीवनं तु कर्मप्रधानं, पशुजीवनं तु भोगप्रधानं, मनुष्यजीवनं तु विचारप्रधानं. साधूचं जीवन हे कर्मप्रधान जीवन आहे. या शास्त्रीचे विठ्ठल विठ्ठल साधूचं जीवन हे कर्मप्रधान जीवन असावं. साधूने पहाटे उठावं, पूजा करावी, स्नान संध्या करावी, ध्यानधारणा करावी, अखंड हरिनाम सप्ताह आयोजन करावे, हे की नाही, तीर्थयात्रा काढाव्या, आश्रम बांधावे, गोरगरिबांना भजनाला लावावे, यज्ञ करवावे, मंदिर बांधावे. साधूचं हे जीवन कर्मरत जीवन असलं पाहिजे. गाडीचं चक्र फिरतं असलं तर गाडी ठीक राहते. साधू फिरता असला तर साधू ठीक राहतो, नाहीतर गडबड होऊ शकते. म्हणून म्हटलेलं आहे, मनुष्य का दिमाग खाली नहीं होना चाहिए, खाली दिमाग शैतान का घर. विठ्ठल विठ्ठल साधूने विहित कर्मामध्ये सतत निरंतर सातत्याने आपलं जीवन वाहून द्यावं. निषिद्ध कर्मामध्ये त्याने जाऊ नये. साधू बिघडला तर मागची सगळी पिढी बिघडून जाते. आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे, घात एके वेळे
मागे पुढे. म्हणून बाप जर बिघडला तर पोरग बिघडायला वेळ लागत नाही. बाप जर तंबाखू चोळत असेल तर पोराने बापाला चोळलं समजायचं, सोडणार नाही. बाप जर बिअर बारमध्ये जात असेल तर पोरगही बिअर बारमध्ये जाऊन बापाला मारणार. यद्यदा चरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. शिक्षक जर टेबलावर डोकं ठेवून झोपत असेल तर मुलं टेबलाच्या खाली जाऊन झोपल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्रेष्ठ माणसाने जरा सांभाळून वागलं पाहिजे. आपल्या लहान मुलासमोर श्रेष्ठ माणसाने निषिद्ध कर्म करू नये. साधूचं जीवन फिरतं, कर्मरत असावं. मन आहे गाता गळा, वाहता मळा, तसं फिरता साधू शोभा देतो. साधूचं जीवन हे कर्मरत जीवन असावं आणि असतंच, असायलाच पाहिजे. कारण त्यासाठी ते आले. आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी. बोलेले जय ऋषी साच भावे वर्ताया. यासाठी साधूचं जीवन आहे. का बरं साधूने कर्म करावं आणि कोटपर्यंत कर्म करावं? जवाबारी अर्जुना हा बोधू भेटेना म्हणा, तवाबारी या साधना बजावीची लागे. जोपर्यंत बोध भेटत नाही, ज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत साधूने हे कर्म केलंच पाहिजे, विहित कर्म. का बरं? बोध भेटल्यावर आणि बोध भेटल्यावर सुद्धा लोकसंग्रहार्थमापे, लोकांच्या संग्रहासाठी, लोकांच्या उद्धारासाठी साधूला हे कर्म करायलाच पाहिजे. एवढंच काय, कर्म तर करावंच, पण जन्मसुद्धा याजसाठी घ्यावं. विष्णुदासाने जन्म घ्यायचा लोकांच्या उद्धारासाठी आणि पूज्य होण्यासाठी. साधूचं जीवन हे कर्मप्रधान जीवन आहे असावं. पशुचं जीवन भोगप्रधान जीवन आहे. पशुला काहीही कळत नाही, समजत नाही, तिथे भोगच आहे. पशु काय पाप पुण्य जाणे,
पशुला काही पाप पुण्य कळत नाही. त्यांच्यामध्ये जीवन जे आहे ते भोगप्रधान जीवन आहे. आणि मनुष्याचं जे जीवन आहे, मनुष्य जीवनम तु विचार प्रजाप्रधानम यस्मिन प्राधान्यम तत्तदेव कुर्यात. मनुष्य जीवन हे विचार प्रधान जीवन आहे. माणसाने विचार केलाच पाहिजे. मग विचार करत असताना कोणी म्हणेल आम्ही का बरं विचार करावा? कारण विचार केल्याने 5 फायदे होतात. पहिला लाभ होतो, दुसरा प्रपंचापासून सुटका होते, तिसरं मायापासून सुटका होते, चौथं जन्म मरणापासून सुटका होते. असा विचार केल्यावर फायदा आहे. तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराचे पोटी. जो जो मनुष्य कर्म करत आहे तो मनुष्य लाभासाठीच कर्म करत आहे. लाभाविना कोणीही कर्म करत नाही. प्रयोजनम विना न मंदोपी प्रवर्तते. प्रयोजनाविना मूर्ख माणूस सुद्धा प्रवृत्त होत नाही. मग लाभ व्हावा असं वाटत असेल तर माणसाने विचार करावा. प्रपंचापासून सुटका व्हावी असं वाटत असेल तर माणसाने विचार करावा. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहज सांडवले. तत्वता तत्व उरले, ज्ञानी यासे. प्रपंच हा केवढा मोठा जटिल असा विषय आहे. त्याच्यापासून सुटका होणं जरा कठीणच आहे. सगळं आयुष्य जातं, म्हातारपण येतं, तरी पण माणसाला प्रपंच सुटतच नाही. आताच येताना पाहिलं गाडीमध्ये ऊस लावत आहे, म्हातारा झाला पण ऊस लावणं सुटलंच नाही, सुटू शकत नाही. तरुण अवस्थामध्ये ठीक आहे कर्म करणं, पण 60 वर्षाचं वय झालं, आता अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम अशा अवस्था झाली. काठी धरता येत नाही, हातपाय थरथर कापतात, डोळ्याला दिसत नाही. अशा वेळेलाही जर आपण शेतामध्ये ऊस लावत असाल, कापूस करत असाल तर त्या जीवनाला काही अर्थ नाही. एक वेळ काळ आहे, तिथपर्यंत माणसाने केलं पाहिजे. उत्तर वयामध्ये काय करावं शास्त्राने सांगितलं. 50 ते 75 वय झालं रे झालं की माणसाने पुण्य करावं, दान करावं, तीर्थयात्रेला जावं, नामस्मरण करावं. 24 तासामध्ये जी वेळ आहे ती वेळ आपली सुनिश्चित करावी. आपल्यासाठी 10 ते 15 वर्ष आयुष्य आहे असं समजावं आणि टार्गेट ठरवावं. पूर्व दिवसामध्ये दिवसभर जर चांगलं कर्म केलं ऐका तर रात्रीचं झोप चांगली येते का नाही? दिवसा जर चांगलं कर्म केलं तर रात्रीची झोप चांगली येते. वर्षा ऋतूमध्ये आपला दुसरे जे हिवाळा उन्हाळा आहे 8 महिन्यामध्ये चांगलं जर काम केलं तर वर्षा ऋतूमध्ये पावसाळ्यामध्ये बसून खाता येतं, आनंदाने राहता येतं. आणि जीवनभर अर्थात जीवनभर जर आपण चांगलं कर्म केलं तर आपलं जीवन येन प्रत्य सुखम वसेत. पूर्व दिवसेन तत्कुर्यात येन रात्रो सुखम वसेत. काही माणसाला रात्रीचं झोप येत नाही, एवढं बेकार कर्म करतात. येन रात्रो सुखम वसेत. मासेन तत्कुर्यात येन वर्षा सुखम वसेत. आणि पुन्हा यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रत्य सुखम वसेत. आपल्या जीवनामध्ये आपण एवढं चांगलं कर्म करावं, संताला मान्य असावं, शास्त्राला मान्य असावं, पुन्हा भगवंताला
पुन्हा आपल्या मनाला पण ते स्वीकार्य असावं. एवढं जर कर्म आपण चांगलं केलं तर आपलं जीवन परलोकामध्ये सुखाने जाईल. म्हणून 50च्या पुढे तरी कमीत कमी माणसाने शांत राहावं आणि पुण्यकर्म करावं. इच्छा राहत नाही, ला प्रपंच सुटत नाही. घरावर घर, गाड्यावर गाड्या, शेतीवर शेती, धन कमवत राहतात. करायला पाहिजे नाही असं नाही, पण एक समय पाहिजे. विठाला 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 गृहकारज नाना जंजाला, ते अति दुर्गम शैल विशाल. प्रपंच एक अशी वस्तू आहे ती समाप्त होत नाही. आपण समाप्त होऊ आपला देह, पण ते समाप्त होणार नाही. रावणासारखे आले आणि गेले, कंसासारखे आले, सिकंदर राजासारखा आला, बरेच आले. प्रपंच पूर्ण होत नाही, कारण तो अपूर्ण आहे. पूर्ण परमात्माच आहे. म्हणून माणसाने प्रपंच सुटावा असं जर वाटत असेल तर विचार केला पाहिजे. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहज सांडवले. काही शाणे माणसं असतात, 50 वर्षापर्यंत संसार चांगला करतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. मी तर म्हणेल 50 वर्ष संपले ना, आपला संसार मुलाकडे देऊन टाकायचा आहे की नाही गुरुजी? एवढं सोपं आहे का? पण ते नाही हो, देऊन टाकायचं सगळं. आपण थोडं मोकळं व्हायचं, कंट्रोल आपल्या हातामध्ये ठेवायचं आणि भजनासाठी तयार राहायचं है ना. एवढं करता आलं पाहिजे. जर केलं तर प्रपंच समाप्त होतो. विचारिता निरसले, शहाणा तो आहे जो वेळेच्या पहिलं सावध होतो आणि आपला बोरी बिस्तारा बांधून तयार राहतो. असा विचार जर माणसाने केला तर प्रपंच निरसले. विचार केला तर मायापासून समाप्त होतो, मुक्त होतो. नाही तर माया समाप्त होत नाही. हरी हरी तुम्ही मन रे सकळ, हरी हरी तुम्ही मन रे सकळ, हरी हरी तुम्ही मन रे सकळ, हरी हरी तुम्ही रे सकळ, हरी हरी तुम्ही मन 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 रे सकळ. गेली माया जळ तुटईल, दिन माया जळ तुटईल, दिन माया जळ
मायेवर बोलता येईल, मायेवर व्याख्यान करता येईल, मायेचं ब्रह्माचं झाड उभं करता येईल, पण माया सुटत नाही. त्या भरत कोण राजा तो मामा बाळू मामा, तुमचं नाव घेतलं ना मी, विसरलं होतं. नाही तर ते कसं व्हायचं, दिव्याखालीच अंधार. भर्तृहरी नाही, जड भरत राजा. माया सुटत नाही. 18 भार वनस्पती फले फळे वळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, जागरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कसया योग सेविते. भरत राजा सगळं राज दरबार सुंदर असणारा सोडून एकांतामध्ये गंडकी नदीच्या किनारी गेले, झोपडी बनवली, ध्यान करू लागले, अखंड चिंतन चालू. आता ब्रह्मप्राप्ती होणार. केवळ एक केसभर अंतर राहिलं अंतःकरणवरतीच, आणि त्या परब्रह्माच्या सुखाचं योग असा घडला की हरण देता आलं. त्या गंडकी नदीला पाणी प्यायला हरिण गर्भवती होती. पहिलंच हरिण पुन्हा गर्भवती, पुन्हा चंचल, पाणी पिते. सिंहाचा आवाज ऐकला, जसा आवाज ऐकला छलांग मारली पलीकडे, गर्भ पाण्यामध्ये पडला. आवाज आला, पाहिलं महाराजाने, अरे पाडस पडलंय, गार पाणी आहे, त्याला धरावं. चांगलं दिसलं, धरायला गेले. ते परत हरिण आणि पुन्हा परत पाडस आहे. गाढवाचं वासरू सुद्धा चांगलं दिसतं जन्मल्यावर, छोटं असताना. इथं हरिण आहे, पकडलं, अग्नी पेटवला, त्याला तापवलं, शेकलं, हळूहळू ते सावरलं. 5-10 मिनिटामध्ये चालायला लागलं. किती सुंदर आहे. 2-3 दिवस गेले, 4-5 दिवस गेले. राजाने त्याचं नाव हरिण राजा ठेवलं. आणि पुन्हा ममता सुरू झाली. कशी माया आली कळालंच नाही. तसंच आमचं झालं. कशी माया येते समजत सुद्धा नाही. सगळ्याचा त्याग केला, पण आश्रमाच्या माध्यमातून माया येते, लोकाच्या माध्यमातून माया येते, या माईकच्या माध्यमातून सुद्धा माया येते. तुका बने ऐसे जन आश्रमाच्या माध्यमातून काय प्रमाण तुका म्हणे ऐसे जन गोविले माये करून. वा वा. तुका म्हणे ऐसे जण गोविले माये करून. माया आश्रमाच्या माध्यमातून येते, माया लोकाच्या माध्यमातून येते. सांगू माया
लोक प्रतिष्ठेच्या माध्यमातून माया येते. लोकांचा संपत्तीचा लोभ सुटू शकतो, पण लोकांचा लोभ सुटू शकत नाही. लोकांचा लोभ सुटू शकतो, पण माईकचा लोभ सुटू शकत नाही. येन केन प्रकाराने माया कोणालाच सोडत नाही. आम्ही जरी इथं गप्पा मारत असलो ना, तरी पण हे माईक आम्हाला सुटतंय का? नाही सुटू शकत. माईक सुटत नाही, प्रतिष्ठा सुटत नाही. मायेला सोडणं जरा कठीण आहे. सांगू का? तुमच्या पदरात पडेल. सुदामाने भगवान कृष्णाला विचारलं, देवा माया म्हणजे काय रे? तू म्हणतो माझी माया माझी माया, दैवीशा गुणमयी मम माया दुरत्यया. माझी माया म्हणतोय, काय रे माया? कृष्ण म्हणले, वेळ आल्यानंतर सांगेल, आत्ता सांगण्यासारखं नाही. 5-6 दिवस गेले. एकदा भगवान कृष्ण आणि सुदामा यमुनेला आंघोळीला गेले. कृष्ण कन्हैया सुदामा वाळवंटावर कपडे काढले. सुदामाने कृष्णाने आंघोळ केले. बाहेर येऊन पितांबर नेसतात. सुदामाने पाण्यामध्ये बुडी मारले. जशी बुडी मारले तसा सुदामा वाहत 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 खाली गेला. एका घाटावर तो लागला. बाहेर येऊन पाहिलं तर लोक हजारो जमलेले आहेत. तेवढ्यामध्ये बघावं काय चाललं आहे का बघायला गेले. हत्तीनीच्या सोंडेमध्ये फुलाची माळा होते. हत्तीनीने सुदामाला पाहिलं. सुदामाच्या गळ्यामध्ये फुलाचा हार पडला. लोकांनी पकडलं, महाराज आमच्या नगरीचा राजा गेला आहे आणि या हत्तीनीच्या सोंडेमध्ये माळ तिने तुमच्या गळ्यामध्ये टाकले. आता तुम्ही आमचे राजे. सुदामा राजा झाला. काही दिवसानंतर सुंदर एका राजकुमारीशी सुदामाचं लग्न झालं. पुन्हा मुलं बाळ झाले. 12 वर्ष गेले. एक दिवस राणीला आजार झाला. राणी मरून गेली. सुदामा रडू लागले. लोकांनी पकडलं, महाराज आमच्या नगरीचा नेम आहे, राजा जर मेला तर राणीला सती जावं लागतं आणि राणी जर मेले तर राजाला सता जावं लागतं. आता तुम्हाला जावं लागेल. सुदामा म्हटले, मी या गावचा नाही, मला कशाला तुमचा नेम? लोक म्हणले, हे जर तुम्ही हत्तीनीने मला टाकली त्या दिवशी बोलला असता तर आम्ही ऐकलं असतं. आता 12 वर्ष निघून गेले, आता तुम्हाला जावं लागेल. सुदामा घाबरले. बोले, माझी एक इच्छा आहे, मला जरा चिंतन करू देता का? ठीक आहे. बाकीचे लोक बाजूला झाले. सुदामा चिंतन करतात. देवाचं चिंतन केलं. जसं चिंतन केलं, सुदामाने जिथे बुडी मारली होती तिथूनच ते बाहेर आले आणि पाहिलं, अरे मी तर यमुनामध्ये आत्ताच बुडी मारली होती आंघोळ करायला. कृष्ण कन्हैया पितांबर नेसत आहेत. कृष्णाने पाहिलं. सुदामाने कृष्णाकडे पाहिलं. सुदामा रडत 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 कृष्णापाशी आले. देवा हे काय रे? मी वाहत वाहत गेलो, घाटाला लागलो, ते लोक, ते हत्तीनी, ते राज्य, ती राणी मेलेली, हे सगळं. कृष्ण मोठ्याने हसले. म्हणले, सुदामा तू प्रश्न विचारला होता ना, माया म्हणजे काय? तर ही माझी माया आहे. बुडी मारून बाहेर यायला जेवढा वेळ लागतो ना, एवढ्या वेळामध्ये सगळे तुझे 12 वर्ष मी दाखवले. तसंच आहे आपणही 100 वर्षामध्ये जे जे पाहत आहात ना,
हे सगळं माया स्वप्नीचे चैले जाईल लया. मृगजळ जसं आहे ना तसंच आपलं जीवन आहे. शंकर भगवंताला पार्वतीने विचारलं की हे भगवान, या जगामध्ये जीवनामध्ये सत्य काय आहे. शंकर भगवान म्हणले उमा कहू मैं. कुठं गेला उमा कहू मैं अनुभवापना. सतहरी भजन जगत सब सपना. उमा कहू मैं. कोण म्हणतंय? शंकर भगवान. हे देवी, माझा अनुभव सांगू का? मी अनुभव सांगतो. हे जे सगळं जगत आहे ना, हे जे आपण क्रिया करत आहात ना सगळ्या, हे सगळं स्वप्न आहे आणि सत्य मात्र एक आहे. हरीचं भजन. विठाला 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 विठाला. ही माया जर निवृत्त करायची असेल, याच्यापासून सुटायचं असेल तर विचार करावा लागेल. तैसे सतना असत होय जे विचाराचे नामनस आहे. माया समाप्त होते. आणि पाचवा आहे अहंकार जातो. सगळं संपेल बर का, पण अहंकार जाणं कठीण आहे. अहंकार ऐका, 5 गोष्टीचा अहंकार येतो. कमी जास्त होईल. 5 गोष्टीचा अहंकार. ज्ञानाचा अहंकार येतो. पुन्हा सांगू, सगळ्या ज्ञानाचा अहंकार येत नाही. गुरुच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपाशीर्वादाने जर ज्ञान मिळालं असेल तर तिथे अहंकार नाही. आणि जर गुरुला मानलं नाही, हो मानलंच नाही, केवळ प्रतिष्ठा घेण्यासाठी आणि केवळ मोठं होण्यासाठी गुरुचे शब्द घेतले आणि गुरुचं नाव घ्यायला सुद्धा लाज वाटते, असं जर असेल तर मग अहंकार येणार. आणि गुरुचा आशीर्वाद, गुरुची कृपा, गुरुच्या छत्रछायेखाली जर तुम्ही वाढत असाल, आईला आई म्हणायला जर लाज वाटत असेल, दुसऱ्या मोठ्या आईला अप्सरासारखीला जर तुम्ही आई म्हणत असाल तर धिक्कार आहे तुमच्या जीवनाला. विठ्ठल विठ्ठल. म्हणा ना, आम्ही त्यांच्याकडे शिकलो आहोत. म्हणा ना, म्हणायला काय हरकत आहे, पण नाही. एवढंही जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही जीवनात काहीच केलं नाही. आईला विसरले, बापाला बाप तुम्ही म्हणू शकत नाही, तर मग काय जीवन आहे? गुरुला गुरु म्हणत नाही. ज्यांच्यापाशी गाड्या घोड्या, टेलिव्हिजन आहे, मोठं नाव आहे, अशाला तुम्ही गुरुचा शिक्का देता. यद्यपि तुम्ही त्यांच्यापाशी काही शिकला नाही. तुमच्या हाताला धरून ज्यांनी शिकवलं त्यांचं नाव घ्यायला तुम्हाला लाज वाटते. असं जर जीवन असेल तर अहंकार तुमची पाठ थोपटेल. आणि अहंकार जर असेल तिळ मात्र जरी होय अभिमान तर नरकाला जावं लागेल. गुरुच्या कृपेविना मिळालेलं ज्ञान अहंकार देतं, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, वैराग्य गुरुच्या कृपेविना जर असेल तर ते वैराग्य हे अहंकार देतं, अभिमान देतं. काही वैराग्यवान माणसंसुद्धा थोडी मर्यादा सांभाळतात. सारखं सारखं कीर्तनकाराला झोडपू नये माणसाने. विठ्ठल विठ्ठल.
शास्त्रीजी हे मी चुकीचं सांगतोय का? हा चुकीचं नाही सांगत मी. आमचे परब्रह्म मूर्ती कोरेकर बाबा कधी कीर्तन करायला बोलले का हो? हां ब्र शब्द नाही. आमच्यासारखा गेला तर लगेच 1 महिन्यापूर्वी गेलतो लगेच ओळखलं या बरं चाललंय ना. अक्काने सप्ताह सुरू केलेला ती मला कीर्तन द्यायची. अक्का म्हणलं बाबा तुम्ही आता थकलात म्हणून तुम्हाला कीर्तन आम्ही नाही सांगितलं. ले हां तो तुकाराम आहे ना आमचा तो येत होता बघा असे बाबा म्हणले. या महात्म्या संत पाहायचं आहे ना तुम्हाला चला आळंदीला आजही आहे. मारुती बाबा कुरेकर कधीच कीर्तन करायला नाव ठेवणार नाही. आम्ही करतो काय एक नगभर करतो आणि मोठं पाटीभर शिव्या देत सुटतो. शिव्या नाही द्यायच्या. कीर्तनकार आहे ना ही मुलं आहेत ना छोटी छोटी म्हणून आमचा संप्रदाय आहे. कीर्तनकार आहेत ना म्हणून आमचा संप्रदाय आहे म्हणून आम्ही आहे. कसाही कीर्तनकार असू द्या त्याला डायरेक्टली शिव्या नाही द्यायच्या. हां बोलत असताना ओघाने जर काही गोष्टी आल्या तर तिथून तुम्ही निर्देश करून सहज जायला पाहिजे. तोच जर विषय तुम्ही पैसे घेणाऱ्याला शिव्या देत असाल तर डोंगरे महाराज म्हणतात साधक को जग को सुधारने की चक्कर में अपना रास्ता भूलना नहीं चाहिए. चुकतो मनुष्य. अन्यस्य दोष गुण चिंतन मासु मुक्त्वा सेवा समहो नितरां बिबत्वं. वैराग्य अहंकार देत सत्कर्म अहंकार देत अहंकाराला जन्म देतात. निषिद्ध कर्माचा अहंकार येत नाही. येतं का? दारू पिणारा कधी म्हणतो का मी दारू पिणारा आहे? निषिद्ध कर्माचा अहंकार नाही. पाप करणारा कधी अहंकार घेत नाही पण पुण्य करणारा अहंकार घेतो. असा जो अहंकार आहे तो पण विचाराने समाप्त होतो. काय ओवी आहे ते? हा विचारुनी अहंकार सांडीजे. पाच लाभ होतात 5 फायदे विचार केल्याने. असा विचार करायला पाहिजे. या विचारामध्ये तुमचा मी विचार नाही करायचा माझा मीच करायचा. आपला आपण करावा विचार आपला
करायचा, तुमचा विचार तुम्ही करायचा. एकामेकाचा विचार आपण करू शकत नाही. आपुला आपण करावा विचार. प्रसन्नतेसार मनवाहे. काय झालंय आपलं? आपण दुसऱ्याचा विचार करतो. इथंच आपलं चुकलं. आपण सगळा दुसऱ्याचा विचार डोक्यामध्ये, सगळं जेवढं आहे ना तेवढं सगळं दुसऱ्याचा विचार आहे. आपला विचार नाही. आपला विचार आपण करायचा आहे, दुसऱ्याचा विचार नाही. काही माणसं त्याच्यामध्ये अविचारी आहे, काही विचारी आहे. अविचारी 3 आहे. मासा अविचारी, मासी अविचारी आणि मनुष्य अविचारी. मासा त्याच्या देखत कितीतरी त्याचे सखे सोयरे बंधू त्या दवण्याला पाण्यातला धरून गळाला धरलं, मरण पावले. त्याने पाहिलंय. पण तरी पण एखादा भोई मासे पकडायला जातो, त्या खिळ्याला दवणा टाकतो, काहीतरी पदार्थ लावतो, पाण्यामध्ये तरंगतं आणि ते मासा पाहतो. रसना इंद्रिय आवडत नाही, लगेच तो धरायला जातो. झटका बसतो, भोई लगेच झटका देऊन मासा बाहेर फेकतो. मासा विचार करत नाही. मासे विचार करत नाही. कोणती मासे? जे स्वयंपाकावर बसते ती मासी, कुठेही बसते, कसंही कोणत्याही पदार्थावर बसते. मासे विचार करत नाही. मनुष्य पण विचार करत नाही. मनुष्य काही गोष्टीचा विचार करत नाही. काय बोलावं याचा विचार करत नाही. लग्न कोणाशी करावं याचा विचार करत नाही. आणि गुरु कोणते करावे याचा विचार करत नाही. काही पण बोलतो. आता पुणे जिल्ह्यामध्ये तिकडं जर गेलं ना, तिकडं असं आहे, नेते लोकांना 3 कामं आहे. मयत झाले की तिथे जायचं, 10व्याला तिथं जायचं, सप्ताह असेल सप्त्याला भेट द्यायचे, मंदिरं वगैरे असतील तिकडं जायचं. हे 2-3 कामं करतात. मयत, 10वा आणि सप्ताह. आणि मग सप्त्यामध्ये आम्हाला कधी अनुभव येतो. असा अनुभव आला. दशक्रियावरून गिऱ्हाईक आलं, कीर्तन संपलं, गावकऱ्याने सत्कार केला, हातामध्ये माईक दिलं, बोलायला सुरुवात केली. आजचे कीर्तनकार वैकुंठवासी. अहो म्हणलं मी आहे इथं, वैकुंठवासी कसं काय म्हणतात? यास तुम्हाला श्रद्धांजली वाहतो. बोलावं काय कळत नाही. आपली वाणी सांभाळली पाहिजे. ऐसी वाणी बोलिये मन का आपा खोया. किती सांभाळून बोललं पाहिजे व्यासपीठावर, किती जिम्मेदारीने बोललं पाहिजे. माऊली किती जिम्मेदारीने बोलले. माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. याच वाणीने परमात्मा प्राप्त होतो आणि याच वाणीने नरकाला जाता येतं. जुबान जैसी मिठी नहीं, जुबान जैसे मिठी जगत में, जुबान जैसे खारे नहीं. मानुस मत ना फिरो भटकता, जिती बाजी हारो क्या. ब्राह्मण होकर वेद नहीं पढ़ता, ओ ब्राह्मण ब्रह्मचारी क्या. साधु होकर तप नहीं करता, ओ साधु तपधारी क्या. नारी होकर पतिव्रता नारी पाणीहारी, पाण्याला जात नाही, पतीची सेवा करत नाही. बरेच त्यामध्ये लिहिलं आहे. वाणीच आपले नरकाला घालते आणि वाणीच आपला उद्धार करते. काय बोलावं विचार करत नाही. वाणी जर सांभाळली ना आपला उद्धार होतो. वाणी सांभाळावी. काय बोलावं. आणि दुसरं आहे कोणाशी लग्न करावं. लग्न करत असताना तुम्हा सगळ्यांना खरं सांगा, तुम्हाला सटवायची शपथ आहे. तुम्ही सून गोरी म्हणून करता का माळकरी म्हणून करता? होय पाहुणं, गोरी म्हणून. गोरी म्हणून. माळकरी म्हणून नाही करत. आणि माळकरी म्हणून केली तर फार चांगलं.
मग काय धन्योग्रस्ताश्रम. लग्न करत असताना भागवतामध्ये 8 प्रकारचे गुण सांगितले. रुक्मिणीने पत्रामध्ये लिहिलं, कृष्णाने ते वाचलं. 8 प्रकारचे गुण असावे आणि मग त्या मुलीशी आपण मुलाशी लग्न करावं. लग्न करताना विचार करावा आणि पुन्हा गुरु करताना विचार केला पाहिजे. पाणी पिना छान के गुरु करना पहचान के. कोई मिला दे संत ऐसा फकीर, कोई मिला दे संत ऐसा फकीर, करा दे भव नदिया के तीर, 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 करा दे भव नदिया के तीर. पुनि माता मिले सुत भ्राता मिले युवती सुखदाई, राजा मिले गज माता मिले सब साथ मिले मनवांचित पाई. लोक मिले विधि लोक मिले सुन लोक मिले वैकुंठ दाई, कहे पट निरंजन नाद. सब कुछ मिले पर संत समागम दुर्लभ भाई, करा दे भव नदिया के तीर, 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 करा दे भव नदिया के तीर. सत्संगती दुर्लभ संसारा, सगळं मिळतं पण संत मिळणार नाही. मग आपल्याला गुरु करायचं आहे ना, संताला पहिचान विचार पाहायचं, ओळखायचं आणि मग गुरु करायचं. पण याविषयी विचार करत नाही, विचार केला पाहिजे. पुन्हा या विचारामध्ये 4 प्रकार आहे. अनर्थक विचार आहे, निरर्थक विचार आहे, पुन्हा पश्चात विचार आहे आणि पश्चात विचार, निरर्थक, अनर्थक, पुन्हा सार्थक विचार असे आधी विचार मनुष्य करत नाही, पश्चात पुन्हा विचार करतो. तुका म्हणे आधी करावा विचार, सूरपणे तीर मोक लावा. अगोदर विचार करायचा आणि नंतर बोलायचं, नंतर पाऊल उचलायचा. एका बापाने गाडी आणली, स्कॉर्पिओ आणली. दिवाळीचा दिवस होता, पाडवा होता दिवाळीचा. गाडीची पूजा चालू आहे. एवढ्यामध्ये त्या पोराने, छोटंसं बाळ आहे 5 वर्षाचं, वर लिहिलं. हे बापाने पाहिलं, थप्पड मारले एक, लगेच खाली पोरग पडलं, पोरग मेलं. पाहिलं काय लिहित होतं पोरग, आईने पाहिलं काय लिहित होतं पोरग. एवढा राग आला तुम्हाला. पाहिलं तर त्या पोराने लिहिलं होतं, पप्पा तुम्ही मला फार आवडता. काय वाटलं असेल बापाला, एवढं पोरग माझ्यावर प्रेम करतंय आणि मी त्याला थप्पड मारली. आता विचार करून काय उपयोग आहे. वालीने सुग्रीवाला पहिलं मारलं आणि मग बाण बसला रामाचा. अगोदर विचार करायचा आणि नंतर पाऊल उचलायचं. विचार केला पाहिजे. अनर्थक विचार करतात काही माणसं, विनाकारण विचार, विनाकारण विचार, ज्याच्यापासून अनर्थ होईल. म्हैसीच्या शिंगामध्ये माझं डोकं बसेल का, असा सारखा जर विचार करत राहिलं
महिषायाः शृङ्गमध्ये मम मस्तकं शिरः प्रविशति नवा. म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं बसेल का असा जर विचार करत बसले तर एक दिवस तुम्ही डोकं घालाल आणि आपल्या अंगाचे सालपटे काढून घेणार. असा विचार नाही करायचा. सश्याला शिंग का नाही असा नाही विचार करायचा. गाढवाच्या पाठीवर किती केस असतील बरं, काय गरज आहे का. गर्दभस्य पृष्ठे कतिपयानि रोमानि संती असा विचार करायची काय गरज आहे. हे निरर्थक विचार आहे सगळे. प्रपंचाचे सगळे निरर्थक विचार आहे. एक आहे सार्थक विचार. तरवया पार भव पासून सुटका मिळावी यासाठी विचार करावा. तरावया पार भवसिंधू. भव म्हणजे जन्म आणि मरण, याच्यापासून मोकळं होण्यासाठी आपण विचार करावा. इथला विचार इथंच राहणार आहे. मुलाबाळांचा, शेतीचा, या जीवनाचा इथेच राहणार आहे. याचा काही उपयोग नाही. पुढं काय जन्म मरण येणार आहे. नंतर कुठं जाणार. हे जन्म आणि मरण याच्यापासून सुटका होण्यासाठी विचार करावा. एक ना एक दिवस नाशिवंत देह, नाशिवंत देह
विचार करावा की आपला देह जाणार आहे बाबा, इथे कायमचा पण राहणार नाही. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, कधी ना कधी आपल्याला हे सोडून जावं लागेल. नाशिवंत विस्तार नाही करणार आता. नाशिवंत देह जाणार, सगळं सगळं जाणार, याचा पण विचार करावा. सगळं सगळं जाणार आहे. भिंती रचलेला जाणार, गाड्या जाणार, सगळं सगळं ब्रह्मांड एक दिवस विलय होत असतो. सगळं जाईल, देह जाईल, आपण ज्याला मानलंय माझं हे पण जाणार, सगळं जाणार. नाशिवंत देह जाणार सकळ, आणि पुन्हा आयुष्य खातो काळ. सावधान सावधान बाबा, आयुष्य पण हळूहळू हळू चाललेलं आहे. यासाठी काय करावं? संत सामा गावे संत समागमे. यासाठी काय करायचं? संतांच्या समागमामध्ये जायचं. तिथं काय असतं? कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम.
नाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। संतांच्या संगतीमध्ये हे असतं गुरुजी. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टाचे ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज तुका म्हणे लोकीच्या व्यवहार 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 नका डोळे धूर भरणी रावो नका डोळे धूर भरणी रावो नासिवंत देह जाणारे सकळ नासिवंत देह जाणारे सकळ नका डोळे धोरे भरले रावो नका डोळे धोरे भरले रावो नासिवंत देह जाणार सकळ नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ अभिषेकात काळ रे नदन अभिषेकात अभिषेकात काळ
खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देव जाणारे